आज 1 ऑगस्ट अण्णाभाऊ साठे यांची जयंती। खर तर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त मला एक त्यांच्या कादंबरीतला एक क्षण बोलावासा वाटतो। 8 वर्षाचे होते अण्णाभाऊ साठे, 8 वर्षाचे अण्णाभाऊ साठे, आणि रात्रीचा वेळ होता। लावणी एकदम जोरात चालली होती, सगळ्यांच्या नजरा तिकडे होत्या, सगळ्यांचं मन तिथं आकर्षित झालं होतं। अचानक मध्ये एक पहिलवान आला आणि पहिलवानाने मध्येच उडी टाकली, हातातली काठी वर घेतली, गार 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 फिरवू लागला। सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे होता आणि वाघाने डरकाळी फोडावी अशी डरकाळी फोडली आणि छत्रपती शिवाजी महाराज की ही डरकाळी फोडली। तसं इंग्रजांच्या नजरा त्यांच्याकडे गेल्या आणि हसमुखपणे सगळ्यांनी जयची किलकारी केली। इंग्रज त्यांच्या पाठीमागे धावू लागले होते। छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलल्यानंतर इंग्रज त्यांच्या पाठीमागे पळू लागले, रानातून वनातून पळू लागले होते। धाड 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 पाय पावलं टाकत मागे ढकलत होते, पळत होते आणि ह्या पहिलवानाच्या पाठीमागे पळत होता तो 8 वर्षाचा पोर आपले अण्णाभाऊ साठे। त्यांचा पाठलाग करत होते पहिलवान, पुढं पाठीमागे अण्णाभाऊ साठे पळत होते। ऊसातून पळत होते, कशातून पळत होते। बघता बघता अण्णाभाऊ साठेंचं गाव जवळ आलं। तसं त्या पहिलवानाची नजर मागे गेली तर बघतात तर काय, एक 8 वर्षाचं एक बारकं पोरग आपल्या पाठीमागे पळतय। का पळत असेल? त्या जवळ गेले, शर्ट पकडला, विचारलं कोण आहेस तू? पोलिसांनी वाट दाखवतोस होय? तसं ते 8 वर्षाचं पोरग त्यांना म्हणालं, मी पोलिसांनी नाही, मी तुम्हासनी वाट दाखवतोय। पोलिसांनी नाही, मी तुम्हासनी वाट दाखवतोय। तसं डोक्यावरून हात फिरवला, पाठीवर कौतुकाची थाप टाकली आणि खांद्यावरती घेतलं, त्याचे पाय चेपीत त्याला सांगितलं, म्या क्रांतीसूर्य नाना पाटील हाय, क्रांतीसूर्य नाना पाटील हाय। आणि आपल्या अण्णाभाऊ साठे यांनी त्यांना आपल्या घरी नेलं। घरी नेण्याबरोबर ती फकीरा नानांना सांगितलं, फकीरा नाना हे बघा कोण आलंय बघा, प्रत्यक्ष क्रांती सूर्य नाना पाटील आल्यात। तसं फकीरा नाना म्हणले, अरे तुक्या, आपल्या अण्णाभाऊ साठेंचं पहिलं नाव तुकाराम, त्यांना सगळे तुक्या म्हणत होते। ते म्हणले, तुकाराम जा, क्रांतीच्या वाटात चलून दमले असतील, भूक लागली असेल त्यासनी, काहीतरी खायला आणून दे। तसं अण्णाभाऊ साठे आत गेले, आतल्या भाकरी आणल्या आणि त्यांना दिल्या। त्यांनी गटागटा गेल्या, उठून उभा राहिले आणि वापस निघाले। म्हणले, येतो म्या, भेटू कधीतरी क्रांतीच्या वाटेवरती। आणि त्या दिवसापासून अण्णाभाऊ साठेंचे गुरु झाले ते आपले नाना पाटील। फकीरा नाना गेल्यानंतर अण्णाभाऊ साठे यांचे दुसरे गुरु नाना पाटील हाय।